आज मी माझ्या अतिशय आवडीचा पदार्थ बनवतोय। तुम्ही कधी उकळत्या पाण्यामध्ये तांदळाचं पीठ घालून हा पदार्थ बनवला नसेल, बनवून बघा, तुम्हाला सुद्धा आवडणारच आहे। यासाठी कढईमध्ये 1 चमचा मी इथे तूप घातलेला आहे। गॅसची फ्लेम इथे स्लोच ठेवायची आहे, फास्ट करायची नाही। यानंतर यामध्ये घालूया 1 मोठा चमचा खसखस। खसखस आहे ती एकदम स्लो फ्लेमवर 1-2 मिनिटं फक्त आपल्याला परतून घ्यायची आहे, याचा कच्चेपणा जाईपर्यंत। खसखस चांगली परतून घेतली आहे। यानंतर यामध्ये घालूया ओलं किसलेलं खोबरं। तर इथे मी 1 वाटी घातलेला आहे सुरुवातीला। यानंतर सारख्याच वाटीने अजून 1 वाटी मी इथे ओलं किसलेलं खोबरं घेतलंय, म्हणजेच टोटल 2 वाटी किसलेलं खोबरं आणि सारख्याच वाटीने 1 वाटी चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे। गूळ चिरूनच घ्यायचा म्हणजे पटकन वितळतो। अगदी चिमूटभर यामध्ये मीठ घातलेलं आहे। गोडाचा पदार्थ बनवतोय त्यामध्ये मीठ घातलं तर त्याची चव अजूनही वाढते। जरासच घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आपण मस्त उकडीचे मोदक बनवतोय, करायला सोपे आहेत। तुम्ही कधी बनवले नसतील मंडळी या पद्धतीने, तर बनवून बघा। गणपती बाप्पा लवकरच येणार आहेत, तर गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी आज आपण उकडीचे मोदक बनवतोय। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे स्लो फ्लेमवर गूळ वितळेपर्यंत। आणि हे मिश्रण आहे ते थोडंसं हलकं घट्ट व्हायला पाहिजे, यामध्ये पाणी नको। गुळाचं जराही पाणी राहिलं तर मोदक व्यवस्थित आपले बनणार नाही। गूळ चांगलं वितळवून मिक्स करून घेतलंय, तुम्ही पाहू शकता यामध्ये अजिबात गुळाचा रस किंवा खोबऱ्याचं पाणी सुटलेलं नाही। एकदम कोरडं असं आपलं हे सारण तयार झालेलं आहे। जरी हे कोरडं असेल तरी एकदम ज्युसी सारण हे बनतं। हे बघा व्यवस्थित असं हे बनवून घेतलेलं आहे। असंच आपल्याला हे सारण बनवून घ्यायचं आहे। यानंतर या मोदकाच्या सारणाला छान अशी चव येण्यासाठी यामध्ये घालूया 1 चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ आपल्याला इथे किसून घालायचं आहे। 1 मोठा चमचा वेलची पावडर आणि इथे लहान मी 2 चमचे अशी ही वेलची पावडर घातलेली आहे। थोडंसं जायफळ किसून घातल्यामुळे याला फ्लेवर खूप छान येतो। हे सारण एकदम चवीला छान लागतं। हे सारण बनवून तुम्ही फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता आणि ज्या वेळेला तुम्हाला मोदक बनवायचे असतील त्यावेळेला तुम्ही असे हे मोदक बनवू शकता। हे फ्रीजमध्ये ठेवलं ना तर अजिबात खराब होत नाही, असं बनवून ठेवून देऊ शकता आणि गरज असेल तेव्हा मोदक बनवू शकता। मस्त असं आपलं हे सुगंधित सारण तयार झालेलं आहे। काढून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं। गॅसची फ्लेम इथे मी बंद केलेली आहे। मस्त असा या सारणाचा सुगंध येतोय। तुम्ही सुद्धा या पद्धतीने असं हे सारण बनवून बघा। यानंतर मोदकाच्या पारीसाठी इथे मी कढईमध्ये 2 वाटी पाणी घेणार आहे। वाटीचं प्रमाण सारखंच घ्यायचं म्हणजे आपली पारी व्यवस्थित बनते। यानंतर यामध्ये घालूया अगदी जरासं मीठ, जास्त घालायचं नाही। यानंतर मोदकाला छान चकाकी येण्यासाठी 1 चमचा तूप घालायचं आहे। तुपाचा वापर नक्की करा। आता या पाण्याला चांगली उकळी काढून घेऊया। मस्त अशी उकळी यायला पाहिजे। गॅसची फ्लेम फास्ट केली आहे। उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आणि त्यानंतर आपल्याला सारख्याच वाटीने घालायचं आहे 2 वाटी मोदकाची पिठी। इथे मी तांदूळ दळून आणले होते, यामध्ये बासमती तांदूळ, आंबेमोहर तांदूळ आणि इंद्रायणी तांदळाचं प्रमाण आहे। तांदूळ तिन्ही धुवून उन्हाखाली न सुकवता फॅनखाली सुकवून घ्यायचे आणि गिरणीवर एकदम बारीक पीठ हे दळून आणायचं आहे। दळताना तांदळावरच दळायला सांगायचं आणि दळून आणलं तरी देखील आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे। पीठ घातल्यानंतर लगेचच आपल्याला हे असं व्यवस्थित उकड मिक्स करून घ्यायची आहे। चांगली मिक्स करून घेतल्यानंतर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं आपल्याला स्लो फ्लेमवर वाफ काढून घ्यायची। त्यामुळे उकड छान बनते आणि एकदम लवचिक होते। 2-3 मिनिटं ही उकड मी छान वाफवून घेतलेली आहे, पाहू शकता। मस्त अशी ही उकड आपली तयार झाली आहे। एकदा मिक्स करून घेऊया। उकड चांगली मिक्स करून घ्यायची, त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हे उकडीचं पीठ आहे हे 15 मिनिटासाठी असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे वाफेमध्ये ते छान असं पीठ मुरलं जातं। मोदक बनवण्यासाठी मी वापरणार आहे अगारो रिजन्सीचा इलेक्ट्रिक मल्टी कुक केटल विथ स्टीमर। हा इलेक्ट्रिक केटल मल्टी कुक आहे, यामध्ये एकाच वेळेला 2 पदार्थ बनवू शकतो। यासोबत दिलेली आहे ही मस्त ग्लास लीड, ज्यामुळे आपल्याला अन्न पदार्थ शिजताना दिसतात आणि त्यानंतर मिळालेलं आहे यासोबत स्टेनलेस स्टीलचा स्टीमिंग पॉट। यामध्येच आपण मोदक वाफवून घेणार आहोत। वापरायला खूप सोपं आहे। तुम्हाला जर हे प्रोडक्ट हवं असेल तर कमेंट करा, लिंक किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे, तिथून तुम्ही हे ऑर्डर करू शकता।
15 मिनिटं मोदकाची उकड मी झाकून ठेवलेली होती। आता ही कोमटच आहे, कोमटच असताना आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायची आहे। यानंतर हे कोमट आहे, हाताला चटके लागू शकतात, यासाठी असा पेला किंवा एखादं ग्लास घ्यायचा आहे आणि हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। उकड जितकी चांगली मळाल तितकं आपले हे मोदक आहे ना ते छान मस्त मऊसूद बनतात। हे 3-4 मिनिटं मी छान असं पेल्याने चांगलं मळून घेतलेलं आहे। तरी देखील ही उकड आहे ही गरमच आहे। हाताला थोडं थोडं पाणी लावून आपल्याला हे पीठ चांगलं तळ हाताने छान असं मळून घ्यायचं आहे। कमीत कमी 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे पीठ चांगलं एकदम मळून घ्यायचं आहे। जितकं चांगलं मळू तितकेच मोदक आपले छान मऊसूद असे बनतील आणि त्यामुळे मोदकाची पारी फाटणार देखील नाही। छान असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। मंडळी, तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकीन। मोदकाची उकड चांगली मी अशी मळून घेतलेली आहे। हे बघा 15 मिनिटं मळून घेतली आहे। तुम्हाला दाखवते पहा, पीठ किती मस्त असं हे लवचिक झालेलं आहे, पाहू शकता। या पद्धतीचं आपल्याला हे पीठ पाहिजे। तुम्ही जितकं चांगलं पीठ मळाल तितकं चांगलं असं मऊसूद लवचिक हे पीठ बनतं। उकड जितकी चांगली बनवाल तितकेच मोदक सुबक आणि सुंदर बनतील। पाहू शकता किती मस्त असे ही मोदकाची आपली उकड तयार झालेली आहे। या पद्धतीने बनवून घ्यायचं आहे। असं लवचिक पीठ झालं पाहिजे। चला तर आता मोदक सुद्धा आपण बनवणार आहोत। यासाठी या स्टीमिंग पॉटमध्ये मी केळीची पानं आधीच लावून ठेवून देते। सुरुवातीला सेट करून ठेवायचं, म्हणजे लगेचच आपल्याला यामध्ये मोदक ठेवता येतील। सारण थंड करून घेतलेलं आहे। आता ही मोदकाची उकड आहे, यामधला लहानसा असा गोळा घ्यायचा आहे। मी तुम्हाला 2 प्रकारे मोदक बनवून दाखवणार आहे। तुम्हाला जर पारी बनवता येत नसेल तर ती पद्धतसुद्धा तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। आता ही पारी आहे मी हातानेच बनवते। असं पीठ लावायचं आहे सुकं हाताला आणि त्यानंतर ही पारी अशी बनवून घ्यायची आहे। जास्त जाड पारी ठेवायची नाही। हे बघा या पद्धतीने ही पारी बनवून घेतली आहे। यानंतर यामध्ये सारण घालायचं आहे। सुरुवातीला कमी घालायचं, लागेल तर आपण सारण यामध्ये घालू शकतो आणि 2 बोटाच्या चिमटीमध्ये घेऊन या पद्धतीने अशा हे कळ्या बनवून घ्यायच्या आहेत। गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी आपण वेगवेगळे प्रकारचे मोदक बनवतो। मी गव्हाच्या पिठाचे, रवा नारळाचे मोदकसुद्धा अपलोड केलेले आहेत। ती रेसिपीसुद्धा एकदा नक्की पहा आणि तुम्हाला अजून कोणकोणती रेसिपी मोदकाची पाहायला आवडेल हे कमेंट करून मला नक्की सांगा, म्हणजे मी ती बनवण्याचा प्रयत्न करीन। कळ्या बनवून झाल्यानंतर हे असं बंद करून घ्यायचं आहे। मोदक बंद करताना वर फक्त हा बोट धरायचा आहे आणि त्यानंतर असं हे बंद करून घ्यायचं आहे। पाहू शकता मस्त असा कळीदार मोदक आपला तयार झालेला आहे, काढून घ्यायचा आहे। आता अजून एक मोदक मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवते। जर तुम्हाला हातावर पारी बनवता येत नसेल तर इथे मी घेतलेला आहे रोटी मेकर। तर इथे प्लॅस्टिक पेपरला मी तेल लावलेलं आहे। त्यानंतर हा गोळा उकडीचा ठेवला आहे, यावर दुसरं प्लॅस्टिकचा पेपर घालायचा, त्यालासुद्धा उलट्या बाजूने तेल लावलं आहे आणि अशी ही पारी बनवून घ्यायची। तुम्ही पोळपाटावर लाटूनसुद्धा ही पारी बनवू शकता, अजिबात फाटणार नाही, कारण आपण जी उकड केलेली आहे ती एकदम लवचिक बनलेली आहे। पाहू शकता अजिबात ही पारी फाटलेली नाही। या प्रकारे ही पारी बनवून घ्यायची आणि त्यानंतर 2 बोटांमध्ये असं हे सुकं पीठ लावून याच्या कळ्या बनवून घ्यायच्या। मोदक बनवताना सुकं पीठ किंवा पाण्याचा हात किंवा तुम्ही तेल लावून देखील अशा या कळ्या बनवू शकता। अगदी झटपट बनतात। हे बघा या पद्धतीने देखील तुम्ही असे हे मोदक बनवू शकता। छान अशा या कळ्या बनवून झाल्या आहेत। यानंतर यामध्ये सारण घालायचं आहे। एकदम जास्त सुद्धा भरायचं नाही, नाहीतर मोदक फाटतील आणि सावकाश या कळ्या आहेत त्या अशा बंद करून घ्यायच्या आहे आणि याला मोदकाचा आकार द्यायचा आहे। हे बघा एकदम साध्या सोप्या पद्धतीने असा सुद्धा तुम्ही मोदक बनवू शकता। हाताला पीठ चिकटत असेल तर थोडंसं सुकं पीठ लावायचं आहे। मस्त हा सुद्धा आपला कळीदार मोदक तयार झालेला आहे। हा बघा। यानंतर अजून एक मी तुम्हाला मोदक बनवून दाखवते।
आधी मी इथे सारण भरून घेते या पारीमध्ये. ही पारी मी रोटी मेकरवरच बनवून घेतली आहे. सुकं पीठ लावायचं आणि सारख्याच पद्धतीने कळ्या बनवून घ्यायच्या. तर हे पहा, या पद्धतीने अशा या कळ्या सगळ्या सुकं पीठ लावून बनवून घ्यायच्या आहेत. हा सुद्धा मस्त असा कळीदार मोदक आपला बनवून तयार होईल. कळ्या सगळ्या बनवून घेतल्या आहेत हे बघा. यानंतर बंद करून घ्यायचा आहे मोदक. हे बघा, हा सुद्धा आपला मोदक तयार झालाय. याच पद्धतीने बाकीचे मोदक सुद्धा मी बनवून घेतलेले आहेत. एक एक मोदक बनवून झाल्यावर ओल्या कपड्याखाली झाकून ठेवायचे आहेत आणि सगळे मोदक बनवून झाल्यानंतर यावर असं हे थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे याच्या पारी आहेत त्या फाटत नाहीत. जास्त पाणी घालायचं नाही, अगदी जरासंच पाणी घालायचं आहे. यानंतर मोदक अजून सुंदर दिसण्यासाठी यावर मी लावते केशराच्या काड्या. यामुळे मोदकांना सुंदर रंग तर येतोच, पण सुगंध देखील खूप छान येतो. सगळ्या मोदकांना मी केशराच्या काड्या लावून घेतलेल्या आहेत. आता मोदक वाफवून घेऊया. तर मी अगारोचा हा केटल घेतला आहे. यानंतर यामध्ये पाणी घालायचं. पाणी घातल्याशिवाय हे ऑन करायचं नाही. हे स्टीमिंग पॉट ठेवलं आहे आणि आता आपल्याला हे 15 ते 20 मिनिटासाठी मोदक वाफवून घ्यायचे. मी 15 मिनिटं मोदक वाफवून घेतले. माझे मोदक हे 15 मिनिटातच मस्त असे वाफवून झालेत. पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत. मस्त असे सुंदर आपले हे कळीदार मोदक तयार झालेले आहेत. हा स्टीमिंग पॉट आहे, हा बाजूला काढून घ्यायचा. सगळे मोदक मी काढून घेतलेत. पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत. अगदी झटपट 15 मिनिटात हे मोदक माझे तयार झालेले आहेत. दिसायला सुंदर आहेत, चवीला खूप छान झालेत. तर गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्ही सुद्धा या पद्धतीने असे हे उकडीचे मोदक नक्की बनवून बघा. आजची ही उकडीच्या मोदकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्हाला अजून कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे सुद्धा मला नक्की सांगा. पाहू शकता किती मस्त असं सारण भरलेला मोदक आपला तयार झालाय. यावर साजूक तूप घालून तुम्ही हा मोदक खाऊ शकता. चवीला मस्त झालाय, नक्की करून बघा. या उकडीच्या मोदकाची रेसिपी तुम्हाला जराही आवडली असेल तर लाईक करा, मित्रमंडळी कुटुंबासोबत शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील.